राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये निर्णय प्रक्रियेत एकवाक्यता आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय का तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात आणि त्यांच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना या संदर्भात माहिती सुद्धा नाही असं स्वतः सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या ठिकाणी म्हणतात। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मंत्री दत्ता मामा भरणे आहेत। मामा, नक्की पक्षात चाललंय तरी काय? खरं तर आपल्या सगळ्यांचा कुठेतरी गैरसमज होतोय। आमच्या पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार, तटकरे साहेब, पटेल साहेब, भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा राष्ट्रवादी पक्ष हा एकसंघ आहे, भक्कम आहे, मजबूत आहे। आपण म्हटल्यानंतर आपण मागाशी जो विषय मांडला की काही लोक किंवा जे आपण सांगितलं की तटकरे साहेब किंवा पटेल साहेब हे मुख्यमंत्र्यांना भेटले, परंतु आपल्याला माहिती आहे की शेवटी सार्वजनिक जीवनामध्ये प्रत्येकाची कामं, प्रत्येक भागातले विकासाची कामं असतील किंवा नवीन योजनेचं असतील, या त्या बाबतीमध्ये प्रत्येकजण मुख्यमंत्र्यांना हा भेटत असतो। मी राज्याचा कृषीमंत्री म्हणून कृषी विभागाचं काम असलं तर मी थेट मुख्यमंत्र्यांना भेटतो। त्यावेळेस कदाचित सुनेत्रा वहिनींच्या आम्ही काय सुनेत्रा वहिनींना त्याची कल्पना पण नसते, पण याचा अर्थ एखाद्या मुख्यमंत्र्यांना भेटणं किंवा इतर पक्षातल्या दुसऱ्या व्यक्तींना भेटणं ह्यात मला काही चूक वाटत नाही आहे। आणि सुनेत्रा वहिनी हे आमच्या प्रमुख नेते आहेत आणि सुनेत्रा वहिनीच्या मार्गदर्शनाखाली आमचा पक्ष हा खूप चांगलं काम करतोय। मामा, तिथं फक्त सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील आणि मुख्यमंत्री हेच नव्हते तर जयंत पाटील देखील त्या बैठकीत उपस्थित होते। आणि प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना जेव्हा विचारलं तर ते म्हणले की आम्हाला मुख्यमंत्र्यांनी बोलवलेलं होतं। नाही, मुख्यमंत्री तर शेवटी राज्याचे प्रमुख आहात, राज्यातले अनेक प्रश्न असतात, अडचणी असतात, त्यामुळे मुख्यमंत्री तर कुणाला सर्वांना बोलू शकतात। आणि जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की त्यांच्या ईश्वरपूर नगरपालिकेचा तो विषय होता, त्यांच्या नगराध्यक्षांना काहीतरी अपात्र केलं होतं, त्याविषयी ते मुख्यमंत्र्याला भेटण्यासाठी ते गेले होते। त्यामुळे हा तो एक योगायोग होता। आणि जरी योगायोग जरी आपण म्हटलं नसला तर जयंत पाटील हे आमचे नेते होते, प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील, ह्यांची शेवटी एकत्र खूप दिवस यांनी काम केलेलं आहे। शेवटी मैत्री राजकारणाच्या पलीकडं असतं, राजकारणाच्या ठिकाणी असतं, मैत्री असते। पक्ष जरी वेगळा असला तर आम्ही आज महाविकास आघाडीतले आमचे घटक मित्र असतील, महायुतीतले असतील, आम्ही सगळे एकत्र बसतो, एकत्र जेवण करतो, एकत्र गप्पा मारतो। ह्याचा अर्थ ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत, आम्ही आमच्या ठिकाणी बरोबर आहोत। पण त्याचवेळी जर आपण बघितलं तर सुनेत्रा पवार ज्या पद्धतीने तातडीने बैठक बोलवतात देवगिरीवर, सगळे आमदार मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि तिथं सुद्धा ही खंत व्यक्त केली की आम्हाला माहीत नव्हतं का तिकडे ते गेले। तटकरेने मग तिथं जाऊन स्पष्टीकरण देणं। आता त्यांना तुम्ही लगेच विचारल्यानंतर एखादी गोष्ट मला माहितीच नाही, आता मला पण अगोदर ते भेटले तर मला माहिती नाही, वहिनींची काहीच चूक नाही। ते त्यावेळेस त्यांना ते त्यांच्या कामासाठी गेले, ह्यांना विचारून गेले असतं ते त्यांच्या कामासाठी वैयक्तिक गेले होते किंवा सार्वजनिक कामासाठी गेले असतील, त्यामध्ये जाणं काय चुकीचं नाही आहे। पक्षात सगळं अलबेल सुरू आहे, म्हणूनच तटकरेंनी पहिले एक पत्र लिहिलं अध्यक्षपदावरून, म्हणजे तटकरेंचं पत्र आलं, त्याच्यानंतर सुनेत्रा पवारांबद्दल अशा पद्धतीने पत्र झालं, म्हणजे नाराजगी दिसत नाही कुठंच, आहे ना? नाराजगी हो का, शेवटी बारीक सारीक गोष्टी असतात, परंतु ह्याचा अर्थ आमच्यामध्ये नाराजी कुठलीही नाही। ठीक आहे, एकामेकाचे विचार असतात, विचारामध्ये फरक असतो, कामकाजामध्ये फरक असतो, आणि जरी काय कदाचित काही वेळेस गैरसमज असतात, पण शेवटी एकत्र आल्यानंतर ते गैरसमज दूर होतात। परंतु अजितदादा पवारसाहेबांनी हा पक्ष वाढवलेला आहे। आजही आम्हाला अजूनही वाटतं की दादा आजही आमच्यात आहेत, त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये असं कुठल्याही प्रकारचं नाही, हे सगळे नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष भक्कम आहे। मामा, त्याचबरोबर कालच तुम्ही एका भाषणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्या नेतृत्वात तुम्ही सगळे कॅबिनेटमध्ये काम करता, त्यांनी आता देशाचं नेतृत्व करावं असं त्यांचं कौतुक तुम्ही केलं, नक्की काय म्हणणं होतं तुमचं? नाही, कौतिक म्हणायच्यापेक्षा काल किसान मोर्चाचा कार्यक्रम, तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सत्काराचा कार्यक्रम होता आणि राज्याचा कृषी मंत्री म्हणून मला त्या कार्यक्रमासाठी बोलवलेलं होतं। आणि बोलवल्यानंतर डॉक्टर संजय कुटे आमदार, आमचे मित्र, माजी मंत्री, ते बोलताना बोलले की देवेंद्र भाऊंनी 2029-34 राज्यातच राहावं, राज्याला आपल्याला काय खूप पुढं न्यायचं आहे। आणि तोच धागा पकडत मी एवढंच म्हटलं की शेवटी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला महाराष्ट्रातली जनता खूप दिवस एक स्वप्न पाहते की महाराष्ट्रातला नेता कुठंतरी दिल्लीच्या तख्तावरती बसावा, आणि आज आपल्या सर्वांना माहिती आहे की ती कॅपॅसिटी, ती पात्रता
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामध्ये आहे. आणि मी एवढं हे पण सांगितलं की योग्य वेळी, मी आज 29लाच किंवा 34ला असं नाही, योग्य वेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे महाराष्ट्राच्या जनतेने एक स्वप्न पाहिलं आहे, कारण का हे स्वप्न यशवंतराव चव्हाणांना त्यापासून खरं तर आपल्याला माहिती आहे की दिल्लीपासून त्या पहिल्या ह्याच्यापासून दूर राहावं लागलं. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना यापासून दूर राहावं लागलं. त्यामुळं महाराष्ट्रातलं स्वप्न ते पूर्ण होण्यासाठी मी काल निश्चित प्रकारे आजही खरं राज्याच्या जनतेची इच्छा आहे की त्या दिल्लीच्या प्रमुख पदावरती मी वेळ सांगणार नाही, योग्य वेळी तो नेता बसावा, हीच खरं तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. शेवटी आपल्याला आनंद आहे, शेवटी पक्षा एक मराठी माणूस त्या खुर्चीवर बसलेला, हा आनंद हा सगळ्याला होईल. तो नक्कीच आनंद असेल, मात्र राज्याचं नेतृत्व मग कुणी करावं असा प्रश्न देखील पडतो. राज्याच्या नेतृत्वाच्या बाबतीत प्रत्येक पक्षाला वाटतं, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला वाटतं की शिंदे साहेबांनी नेतृत्व करावं. BJPच्या लोकांना ह्यांना वाटतं की त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी नेतृत्व करावं. शेवटी मी राष्ट्रवादी पक्षाचा आहे, मला वाटतं माझ्या सुनेत्रा वहिनींनी नेतृत्व करावं. पण त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला मला आपल्या माध्यमातून आव्हान करायचं आहे. त्यासाठी आमचे जागा पण जास्त निवडून आल्या पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर निश्चित प्रकारे जर जागा जास्त निवडून आल्या भविष्यामध्ये जागा चांगल्या प्रकारची निवडून आल्या आणि महायुती म्हणून सर्वांनी एकनाथ शिंदे साहेब बसून त्यांनी जर एकत्र निर्णय घेतला, शेवटी मला काहींना एकनाथ शिंदे साहेबांना वाटतं राज्याचे पहिला मुख्यमंत्री असतील, त्यांना एकनाथ शिंदे साहेब वाटतं आणि माझ्या पक्षाच्या लोकांना सुनेत्रा वहिनी वाटतात. तुम्हाला काय वाटतं? 100% सुनेत्रा वहिनी, माझ्या प्रमुख सुनेत्रा वहिनीत. मला पण वाटतं सुनेत्रा वहिनी आमच्या पक्षाच्या प्रमुख व्हावेत, पण त्यासाठी आमच्या जागा पण जास्त निवडून आल्या पाहिजेत. तर राज्याचे प्रमुख व्हावेत आणि त्यामुळं जागा पण जास्त निवडून आल्या पाहिजे. पक्षाच्या आमदारांची संख्या पण आमची तेवढीच असणं गरजेचं आहे. त्यासाठी मामा, तुम्ही स्वप्न पाहता की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताईंनी व्हावं, पण त्याचवेळी आता असा प्रश्न देखील पडतो की जो फायनान्स खाता आहे तो अजून देखील मिळत नाही. हिथं तर अडलंय, म्हणजे तुमचं स्वप्नच आहे मुख्यमंत्र्याचं, पण फायनान्स खातं मिळत नाही आपल्याला. या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनी पवार आमच्या प्रमुख आहेत आणि त्यांची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा झालेली असावी आणि त्या बाबतीमध्ये लवकरच काहीतरी योग्य निर्णय होईल. आता असं वाटत नाही की मिळावं, कारण दादांकडे होतं, दादांनी ज्या पद्धतीने राज्याचं सगळं महत्त्वाचं खातं आहे, आता त्याच्या बदल्यात दुसरं कुठलं खातंही मिळालं नाही आणि त्या खात्याबद्दल म्हणजे मिळणार नाही मिळणार असं प्रश्नचिन्हच आहे. आता मिळावं तर अशी आमची अपेक्षा. आता शेवटी तिघं ते प्रमुख आहेत, शिंदेसाहेब, सुनेत्रा वहिनी आणि देवेंद्र भाऊ, त्यामुळे तिघं निर्णय घेतील. अर्थात जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये ज्या पद्धतीने सध्या हालचाली सुरू आहेत, किंबहुना राष्ट्रवादीच्या इतर धोरणांमध्ये एक वाक्यता आहे का असा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि अर्थातच दत्ता मामांनी या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या स्टाईलमध्ये दिली आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.